हाताळण्यामध्ये बारक्या यांना महारत हासिल आहे। समोरच्या दिशेने खेळलेत, समोर गोलंदाज कोण आहे यापेक्षा त्याने हाताळलेला चेंडू कोणता आहे याचा विचार जर फलंदाजाने केला तर तो मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करू शकतो। सुशांत साळवी याने शांततेला भंग केलेली आहे हा षटकार। स्विच करण्याचा प्रयत्न केलेला आहे, फार लवकर स्टान्स बदलला होता स्वतःचा, त्याचबरोबर बॅटची ग्रिप सुद्धा बदलत असताना फलंदाजाला आपण पाहिलं लेग बाईटच्या रूपाने ही धाव खरं तर इकडे मिळते। पंच आमच्याकडे या गोष्टीची सूचना करतायत, एकेरी दुहेरी धावा महत्त्वाच्या असतात कोणत्याही इनिंगसाठी, त्याचमुळे ती इनिंग चांगली बनत असते। फक्त षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मिळतील असं नाही, एकेरी दुहेरी धावा सुद्धा तुम्ही घेतल्या पाहिजेत। उजव्या ष्टीच्या बाहेरचा चेंडू गली आणि पॉइंटच्या मधून अत्यंत चांगल्या पद्धतीने फटका खेळून काढला, दन दन करत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, हा खणखणीत चौकार। ज्या पद्धतीची उंची या फलंदाजाची शारीरिक आहे त्याच पद्धतीच्या उंचीची फलंदाजी तो करतो। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत साई शेलार। साईने आणखी एक समोरच्या दिशेने मोठा हल्ला चढवलाय, यावेळेस आपण बघतो डीप मधून क्षेत्ररक्षक समोर आले, एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू आणून फेकी झाली, एक धाव इथे मिळालेली आहे। पाहिजे सुशांत साळवी आणि साई शेलार ही सलामीची जोडी, बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो SSCC खंबाळपाडा या संघाच्या वतीने सामना फार मोठा असेल। गाडी क्रमांक 5275 यस, मला असं वाटतं कामोठे संघाच्या खेळाडूंची आहे, त्यांनी लगेचच इकडे सूचित केलं, विनंती असेल इतर कोणाला तरी आपण त्या गाडीची किल्ली सुपूर्द करा आणि त्या गाडीचा अँगल किंवा त्या गाडीचं लोकेशन बदलण्यासाठी सूचित करा। पहिलं षटक संपलं, ज्यामध्ये एक षटकार एक चौकार आपण दरम्यान पाहिला आणि धावफलक पुढे गेलं। एकूण धावा आपण पाहिल्या पहिल्या षटकाच्या अंती, त्या म्हणजेच 12। सुशांत साळवी साई शेलार हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं। सुशांत साळवीने जो फटका खेळला होता अगदी लॉफ्टेड फटका आपण बघितला, गोलंदाजाच्या डोक्यावरून प्लेस केला होता आणि सरळ फटका ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस तुमची बॅकलिफ्ट तुमच्या शोल्डरला अगदी चिटकून पुढे आली पाहिजे। निखिल गोवारी येत आहेत क्रमांक 2चं षटक घेऊन। निखिल गोवारी हे सुद्धा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अत्यंत सुपरिचित असं नाव आहे। 10:15 या सत्राला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीची 3 षटकं फेकण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी आहे। याकडे सुद्धा कामोठे संघनायक आपण लक्ष द्यायचंय, गुणवंत गोवारी यांचं लक्ष त्याकडे असेल। क्रमांक 2चं षटक फेकण्यासाठी गोलंदाज निखिल गोवारी याचा वापर केला जातोय। पहिल्या षटकामध्ये 12 धावा बनलेल्या आहेत। स्टार्किंग याला बॅटर वन्स अगेन साई शेलार। साई शेलारचा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, खूप दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आले, त्यानंतर हा एक अप्रतिम आणि दर्जेदार अविश्वसनीय झेल इथे टिपण्यामध्ये यश मिळालं। क्षेत्ररक्षकाला बारक्या तिकडे उपस्थित होते आणि याच बरोबर क्षेत्ररक्षण करणारा फलंदाजही मोठा होता, नाव त्याचं बारक्या होतं, परंतु साई शेलारला इथे परतावं लागेल। SSCC खंबाळपाडाला लागलेला पहिला हदरा। थँक्यू। आपण आपल्या ॲक्शन रिप्लेमध्ये बघितलं कशा पद्धतीने फटका खेळला होता। खरं तर फलंदाजाची उंची ज्यावेळेस जास्त असते त्यावेळेस तो दूरवरच्या चेंडूवर सुद्धा फटका मारण्यामध्ये यशस्वी ठरत असतो, परंतु ह्या सगळ्या शक्यता आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये ती शक्यता फलंदाजाच्या विरोधात गेली। दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू फार काळ हवेमध्ये उभा राहिला आणि त्यानंतर फार दूरवरून म्हणजे स्ट्रेट हिटसाठी जो क्षेत्ररक्षक उपस्थित होता ऑफसाईडला
त्याने डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत जात असताना फार मोठं मैदान क्लिअर केलं आणि त्यानंतर अंतिम क्षणाला एक चांगला झेल त्याने टिपला. बघा, तुम्हाला एखाद्या मोठ्या फलंदाजाला बाद करायचा असेल तर या पद्धतीची कमिटमेंट तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये दाखवावीच लागते आणि ती दाखवली त्या क्षेत्ररक्षकाने. धावफलक स्थिर असलेला आपण पाहू शकू. निखिल गोवारीचं हे क्रमांक 2चं षटक. निर्धारित 4 षटकांचा सामना आपण बघतो. सामना SSCC खंबाळपाडा आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान कामोठे या 2 संघांदरम्यान आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या सामन्यात आपण बघतो SSCC खंबाळपाडाचा सेनापती अर्थात आशुतोष चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ही हिमसेल्फ इज अ स्कीपर ऑफ SSCC खंबाळपाडा. निखिल गोवारी यावेळेस वरती स्ट्रायकिंग बॅटर आशुतोष चव्हाण. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 12. स्पर्धेची 6वी रजनी आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. समोरच्या दिशेने फटका इथे उचलून मारलेला आहे. आणखी एक फलंदाजावर डोक्याची घंटा आणि हो, आणखी एकदा झेल टिपला गेलेला आहे यावेळेस लॉंगॉनला आणि फलंदाज आशुतोष चव्हाण याच्या खेळीचा इथे अंत होतोय. दुसरा हादरा SSCC खंबाळपाड्याला. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये निखिल गोवारीला यश मिळालेलं आहे. चेंडू समोर ठेवतायत परंतु ज्या पद्धतीने आपण स्लॉटची चर्चा करतोय त्या स्लॉटमध्ये चेंडू नाही, त्यापेक्षा थोडा मागे असतो आणि त्याचमुळे दूरवरून खेळण्याचा प्रयत्न विथ दी व्हर्टिकल बॅट फलंदाजांचा फसतोय. 2दा आपण बघितलं चेंडू फार उंच गेला होता आभाळामध्ये आणि दोन्ही वेळेला क्षेत्ररक्षकाने अत्यंत झेल टिपले होते. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज निखिल गोवारी आपण बघत आहात. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आकाश पडियाल की जे महापोलीस संघाचे गोलंदाज होते त्यांनी 5 कंप्लीट केला होता आणि विकेट हॅट्रिक सुद्धा त्याने दाखवली होती. या अगोदरही आशुतोष चव्हाण याने 5 कंप्लीट केला होता. आणखी एकदा फटका फसलाय. यावेळेस गोलंदाज वरचढ गोलंदाजी करतोय. स्वतः गोलंदाज इथे चेंडूच्या खाली आणि निखिल गोवारी ठरलाय स्वर्गीय कबीर निलमर स्मृती चषकातील दुसरा असा गोलंदाज ज्याने लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 मोठ्या फलंदाजांना गारद केलेले आहे आणि तिन्ही फलंदाज झेलबादच्या रूपाने बाद झालेले आहेत. आपल्या चषकाची थँक्यू सो मच. तिन्ही वेळेला लेंथ बॉल होते. विकेट टू विकेट गोलंदाजी करतायत. फलंदाजांना ड्रायव्हिंग लेंथ असल्या कारणाने मोह आवरता येत नाही, परंतु प्रॉपर ऍप्लिकेशन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा आपण बघू शकलो नाही. तिन्ही वेळेला चेंडू फार उंच आभाळामध्ये गेलेला आपण पाहिला आणि तिन्ही वेळेला अत्यंत चांगले झेल टिपत असताना क्षेत्ररक्षकांना आपण पाहिलेले आहेत. यावेळेस काय घडलेलं आहे, मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आला आणि त्याने नव्या दमाने इथे सुरुवात केलेली आहे. या अगोदरचे 3 चेंडू गोलंदाजाच्या नावावर, परंतु इथे नवीन फलंदाज राहुल ठाकूर याने इथे ठाकूरशाही दाखवलेली आहे. हा षटकार चांगला फटका दरम्यान राहुल ठाकूरच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहे. बघा, ह्या गोष्टी करण्यासाठी तुमच्याकडे फार मोठं काळीज हवं असतं आणि ते काळीज दाखवतोय फलंदाज राहुल ठाकूर. राहुलच्या पायांमधून चेंडू सरळ जाऊन एस्टँडवर आदळलेला आहे. गोलंदाज या गोलंदाजीला पुढे नेत असताना आणखी एक फलंदाजाला खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवतोय. समोरच्या फलंदाजांची त्याचबरोबर SSCC खंबाळपाडाच्या फलंदाजांची कंबर तोडणारी गोलंदाजी निखिल गोवारीला आणखी एक यश.
या अगोदरच्या चेंडूवर षटकार जरूर दाखवला होता राहुल ठाकूरने. असं वाटत होतं राहुल ठाकूर चांगली इनिंग मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत करतील, परंतु त्यांनाही इथे खेळाडू कक्षामध्ये परतावं लागलेलं आहे. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला. सुशांत साळवी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. सुशांतनेही एक षटकार जरूर खेळलेला आहे, परंतु 3 चेंडू सुशांतच्या वतीने निर्धाव खेळले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांनाही त्यांच्यावर बनलेला दबाव इथे दूर करायचा असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर मुठे आलेले आहेत. निखिल गोवारीचं हे षटक, ज्यामध्ये 4 फलंदाजांना आतापर्यंत निखिलने बाद करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. हे षटक क्रमांक 2चं फेकलं जात आहे या सत्रामधील. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज मयूर मुठे. इथे हा फटका अत्यंत चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे दूरवर आहे, चेंडूपर्यंत पोहोचतील का? हो, पोहोचले होते. अंतिम क्षणाला चेंडूने क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आणि सीमारेषा गाठली. या षटकामध्ये फलंदाज सुद्धा बाद होत आहेत. या षटकामध्ये 2 मोठे फटके सुद्धा आलेले आहेत. शेवटच्या चेंडूवर आलेला हा चौकार. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 10. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 महत्त्वाचे फलंदाज खेळाडू कक्षामध्ये परतवण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज निखिल गोवारीला. निखिल गोवारीने बाद केलेल्या फलंदाजांचा जर आपण विचार केला तर त्याने साई शेलारला बाद केलं, आशुतोष चव्हाणलाही खेळाडू कक्षामध्ये पाठवलं, धीरज भोईर सारखा, चिराग भोईर सारखा मोठा फलंदाज त्यालाही खरं तर पॅव्हलियनच्या दिशेने धाडलं. आणि राहुल ठाकूर ज्याने सुरुवात षटकाराने केली होती त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्यांना यश मिळालं. मुख्य व्यासपीठावर एक शाही सन्मान आपण इकडे संपन्न करत आहोत. आता ज्यांचं आगमन झालं होतं ते पंचायत समिती भिवंडीचे सदस्य सन्माननीय विकासजी अनंता भोईर साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जात आहे. सुनीलजी माई साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होत आहे. आपण आपल्या मॉनिटरवर बघू शकता. स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकाच्या 6व्या रजनीचं औचित्य साधत असताना पंचायत समिती भिवंडीचे सदस्य सन्माननीय विकासजी अनंता भोईर साहेब यांचं आगमन झालं होतं आणि मुख्य व्यासपीठावर त्यांचा हा सन्मान. यावेळेस गोलंदाजाला झेल टिपण्यामध्ये यश मिळालं नाही. खूप खूप धन्यवाद साहेब. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर आणखी एक मान्यवर आहेत संदीपजी पाटील साहेब. यांनाही सुनीलजी माळी यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्याची विनंती मी करतो. योगेंद्रजी शेलार यांच्या वतीने सुशांत साळवी यांनी जर लागोपाठचे 3 षटकार दाखवले तर त्यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. पाहायचं इथे 3 षटकार जर आले तर चांगल्या मजबूत स्थितीमध्ये फलंदाजी करणारा संघ येऊ शकतो. त्यांना धावांची गरज सुद्धा आहे. रोशन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये खेळत तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर 1 धावा आलेली आपण पाहिली. 25 रन्स ऑन द बोर्ड. बॅकफुटला जात असताना फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज यावेळेस करत होते. समोर ठेवलेला चेंडू होता, लेंथ बॉल जवळजवळ होता, परंतु लेंथ जजमेंटल एरर फलंदाजाच्या वतीने आपण पाहिली. फलंदाजी करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं असतं तर चेंडूची लांबी तुम्हाला योग्य रीतीने निहाळावी लागते. तो अंदाज तुमचा योग्य असला पाहिजे. तर तुम्हाला फ्रंटफुटला जाऊन खेळायचा आहे फटका की बॅकफुटला जाऊन खेळायचा आहे हे तुम्ही ठरवत असता. कधी कधी लांबीची जर तुमची समज चुकीची असेल तर मात्र तुमच्या विरोधात अनेक अडचणी निर्माण होतात. तेच या अगोदरच्या फटक्यामध्ये झालेलं आपण बघितलं होतं. एक धाव इकडे मिळाली. हे षटक थोडं शांत आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये विशेषत्वाने पहिल्या षटकामध्ये 12 आल्या, त्या दुसऱ्या षटकामध्ये 4 गडी जरी बाद झाले होते तरी 10 धावा मिळाल्या होत्या. त्यामुळे धावफलक आपण पाहिलं तर 26 वर जाऊन पोहोचले. इथे मोठा फटका आहे, बिग ब्लास्ट. फलंदाजाने खडे खडे खेळलाय परंतु यामध्ये उंचीसहित अंतर मिळालं. फलंदाज सुशांत साळवीचा हा तडाखा षटकार.
चषकाची भाव चषकाची जरा अलग है लेवल आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग है लेवल धन्यवाद. या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आता ज्यांचं आगमन झालं होतं ते आपले मान्यवर श्री विकासजी अनंता भोईर साहेब, पंचायत समिती भिवंडीचे सदस्य. या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी त्यांची उपस्थिती आपल्याला मिळाली आणि नियोजित शेड्यूल वाईज ते खरं तर पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे म्हणून ही क्रीडानगरी सोडतायत. आयोजकांच्या वतीने तुमचं आम्ही आभार व्यक्त करत आहोत. रोशन म्हात्रेच्या वतीने षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. जुन्या चेंडूची फेक मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. आतापर्यंत धावफलकाकडे जर आपण नजर टाकली तर 32 धावा बनल्या गेलेल्या आहेत. या षटकाचं विश्लेषण असं वाटत होतं की या षटकामध्ये फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरलेत, परंतु असं नाही. एक षटकार त्यामध्ये आलेलाच आहे. आपण आपल्या मेगा स्क्रीनवर बघू शकतो. या स्पर्धेचे यंग अँड डॅशिंग डायनॅमिक आयोजक साहिल शेटकेणी, त्याचबरोबर ग्रामपंचायत मानकुलीचे माजी सरपंच, युवा नेतृत्व ज्यांचं आपण बघितलं ते अविनाशजी माई साहेब. मुख्य व्यासपीठावर या दोघांमध्ये चर्चा रंगत असलेली आपण बघतो. अविनाश माळी यांचा उल्लेख केला तर चौटा हिरवा मानकोली नवीन 40+ जो संघ आहे त्यामध्ये सुद्धा त्यांची कामगिरी अत्यंत महत्त्वाची असते. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ते खेळत असतात की जो संघ गणेशदादा केणी यांच्या मालकीचा आहे. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चूक करत नाही. आणखी एकदा रेग्युलर इंटरव्हलमध्ये एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालं. रोशन म्हात्रेला हे यश मिळत आहे आणि फलंदाज सुशांत साळवी यावेळेस बाद. पहिल्या षटकामध्ये 12 धावा मिळाल्या. दुसऱ्या षटकामध्ये निखिल गोवारीचे 4 फलंदाज बाद झाले आपण पाहिले, त्यामध्ये 10 धावा आल्या होत्या. तिसरं षटक रोशन म्हात्रेचं ज्यामध्ये एक फलंदाज बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं, त्यामध्येही 10 धावा इकडे धावपलकावर जोडल्या गेलेल्या. त्यामुळेच 32 धावा धावपलकावर जोडण्यामध्ये आतापर्यंत यश मिळालेलं आहे फलंदाजांना. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी नवीन गोलंदाज पाचारित केला जाईल. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेले आपण पाहिली. टॉप ऑर्डरची पूर्ण हाराकिरी आपल्याला पाहायला मिळाली. निराशाजनक कामगिरी टॉप ऑर्डरने इथे केलेली आहे. प्रत्येक फलंदाज आपण बघितला की ज्याला सुरुवात मिळाली होती परंतु त्याला ती कन्सॉलिडेट करता आली नाही. विशेषत्वाने राहुल ठाकूर ज्याने षटकाराने सुरुवात केली होती, चौकाराने साई शेलार यांची सुरुवात झाली होती आणि दुसऱ्या चेंडूवर सुशांत साळवी यांनी सुद्धा षटकार दाखवला होता. सुशांतच्या मात्र आपण पाहिलं तर जवळजवळ 15 धावा या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. यावेळेस फलंदाजाला क्रॅम्प करण्यामध्ये यश मिळालं होतं. गोलंदाजाला काय झालं, डायरेक्ट हिट इथे आलेली आहे. पंचांचं बोट आभाळाकडे म्हणजेच फलंदाज खेळाडू कक्षाकडे. यावेळेस फलंदाज नितेश शेलार परतलेले आहेत. स्वर्गीय कबीर निर्मल चषकाची जरा अलग है लेवल या सामन्यामध्ये काही ना काही घडत आहे. प्रत्येक चेंडूवर काही ना काही घटना घडत असलेली आपण बघतो. खळबळजनक क्रिकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. या सामन्यामध्ये लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 फलंदाज बाद करून निखिल गोवारीने या स्पर्धेमध्ये दुसरा गोलंदाज निखिल असा ठरला ज्याने विकेट हॅट्रिक मिळवलेली आहे. आणि षटकार चौकार सुद्धा या डावामध्ये आतापर्यंत आपण बऱ्यापैकी पाहिलेले आहेत. या संपूर्ण डावामध्ये 3 षटकार आलेले आहेत आणि 2 चौकार आलेले आहेत. चौथं षटक घेऊन दैवत म्हात्रे निघालेले आहेत. बत्तीस धावांपर्यंत पोहोचलेला डाव आतापर्यंत आपण बघू शकू आणि 6 फलंदाज बाद झालेले आहेत. सामना आपण बघत आहात दुसऱ्या फेरीचा SSCC खंबापाडा आणि जय हनुमान कामोठे या 2 संघांदरम्यान.
नाणेफेक जिंकली होती ती म्हणजे जय हनुमान कामोठे संघाचा संघनायक गुणवंत गोवार याने आणि प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक अर्थात आशुतोष चव्हाण आणि SSCC खंबळपाडा यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. हेबिटचा चेंडू सुद्धा अत्यंत चांगला आहे. शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी आणि त्यासाठी एक्सपर्ट बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपण दैवत म्हात्रेच्या रूपाने बघत आहोत. सुरुवातीचे 2 चेंडू तर चांगले झालेले आहेत. सुरुवात चांगली मिळाली, मध्य कसा असेल आणि शेवट कशा पद्धतीने केला जाईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, ते स्वाभाविक आहे. डेथ ओव्हरचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो, परंतु ब्लाइंड स्विंग बॅटची करून काहीही चालणार नाही. मोठे फटके जर तुम्हाला खेळायचे असतील तर तुमचं तंत्र अत्यंत चांगलं पाहिजे, चेंडूवर तुमची नजर पाहिजे, त्याचबरोबर गोलंदाजाने दिलेली हरकत तुम्हाला हेरता आली पाहिजे आणि त्याला टॅकल करत असताना मग चेंडू बॅटच्या अगदी मध्यावर घेऊन त्याला खेळता आलं पाहिजे. पायांमध्ये ठेवलेला चेंडू लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, क्षेत्ररक्षक दूरवर, क्षेत्ररक्षकाने उंच उडी घेतली, त्याच्या हाताला इथे चटका बसतोय आणि झटका बसतोय तो म्हणजे जय हनुमान कामोठे संघाला 6 धावांचा. पंच आणखी एकदा चेक करण्यासाठी आपल्याला उद्युक्त करत आहे. टीव्ही अंपायरची मदत निश्चितच घेतली जाईल. नेमकं काय घडलेलं आहे हे तिसऱ्या पंचांना चेक करायचंय. प्रथम दर्शनी तर असं वाटतं की हा षटकार असावा, परंतु आपल्याकडे टेक्निकल सपोर्ट आहे, त्यामुळे ते सपोर्ट इथे डिमांड करतायत पंच. या स्पर्धेमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर एक नेम असा आहे की या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू दिला जाईल आणि तो रिव्ह्यू हाईट बीमरसाठीच वापरला जाईल. हा षटकार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा नियम आहे की तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंवर जर आक्षेप नोंदवायचा असेल तर तो सामना सुरू होण्यापूर्वीच नोंदवायचा आहे. चेक. व्यासपीठावर आदरणीय अरुणजी गंगाराम माळीसाहेब माणकोली गावचे समाजसेवक उपस्थित आहेत. आपलं हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय संदीप माळीसाहेबांचं देखील नुकतंच आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. आपण अरुणजी गंगाराम माळीसाहेबांच्या सन्मानाकडे वळतोय. या स्पर्धेचे आयोजक साहिल शेटकेणी यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करावं. सन्माननीय अरुण माळी साहेबांचा हा सन्मान या मुख्य मंचावर स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकाच्या दरम्यान मुलाची उपस्थिती त्यांची आम्हाला मिळालेली आहे. सन्माननीय संदीप माळी साहेबांचं देखील नुकतंच आगमन झालेलं आहे आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा त्यांना विनंती करतोय. संदीप माळी साहेबांना विनंती असेल आपण सन्मानाचा स्वीकार करावा. पाहू शकाल तुम्ही संदीपजी माळी साहेबांना सन्मानित करत असताना या स्पर्धेचे मुख्य आयोजक साहिल शेटकेणी, जमुनाच्या टॉस करीता यायचं आहे दोन्ही संघांचे कर्णधार. यस शेळके सर. जमुनाई स्मृती वेहळे आणि त्यांच्या विरोधात गावदेवी ओवळी असा हा सामना होणार आहे. गावदेवी वेहळे आणि गावदेवी ओवळी असा हा सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकी कक्षामध्ये आमचे साथी समालोचक अजयजी घरत सर यांच्याबरोबर जोडले जा. सामना सुरू होईल आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकू शकाल ठाण्याचा बुलंद आवाज, सिद्दीकजी भाबी सरांचा आवाज. धन्यवाद. सन्माननीय अरुण गंगाराम माळी साहेब तसेच सन्माननीय अविनाश माळी साहेब माजी सरपंच माणकोली, दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ उपस्थितीत पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल. प्रत्येकी 5 षटकांचा हा सामना असेल. पहिल्या फेरीतील ही लढत आहे. एका बाजूला जमुनाई स्मृती गावदेवी वेहळे आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट्स ओवळी. दोन्ही पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. इकडे स्पेशल टॉस पॉईंट तुम्ही पाहू शकाल. एका बाजूला चौथा हिरवा नवीन 40+ माणकोली आणि दुसऱ्या बाजूला कोण्यात आलेला आहे स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2024. वेळे टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत.
स्वर्गीय कबीर निर्मल अशी मागणी आहे आणि तेच आलेलं देखील आहे. जशी मागणी तसा पुरवठा. पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय. अविनाश माळी साहेब आणि अरुण माळी साहेबांचे थँक्यू सो मच. आपण बसून घ्या. वेळ संघाने जिंकलाय टॉस. काय असेल डिसिजन आणि किती उत्सुक होतात आपण या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी? या स्पर्धेमध्ये खेळण्याची खूप उत्सुकता होती आम्हाला. आता तो क्षण आलेला आहे. आम्ही शतरक्षण करू. कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्याकडून फार जास्त अपेक्षा बाळगून आहात, विशेषतः पॉवर प्लेमध्ये? पहिली 2 षटकं पॉवर प्लेची असणार आहेत. मी स्वतः आणि अनिकेत मुकादम. आणि साधारणतः काय चेंजेस आम्हाला पाहायला मिळतील तुमच्या स्क्वॉडमध्ये? मागच्या हंगामामध्ये जो संघ तुमचा उतरत होता तसाच असेल की काही बदल? नाही, 2 प्लेयर दुसरे आहेत आपल्या. आता नवीन प्लेयर घेतलेत, त्यांना संधी देणार. थँक्यू सो मच. आपल्याला खूप खूप शुभेच्छा आम्ही देतो या महत्त्वाच्या मॅचकरिता. मी वळतो या ठिकाणी ओवळी टीमच्या कॅप्टनकडे. तुमच्या संघामध्ये देखील काही चेंजेस झालेले आहेत या हंगामामध्ये? हो, चेंजेस झालेले आहेत. काही नवीन खेळाडू आलेले आहेत, चांगला परफॉर्मन्स देतील याची आम्हाला अपेक्षा आहे. आणि सिनियर खेळाडू कुठले आहेत ज्यांच्याकडून तुम्हाला फार जास्त अपेक्षा देखील असतील? जयेश पाटील तर आहेत, ते तर लेजंड आहेत. आणि सिनियर प्लेयर म्हणाले तर सगळेच सिनियर आहेत. जवळजवळ 4 ते 5 वर्ष झाले खेळतात. मोनिश, सुशांत, सूरज, प्रेषित, अजय हे सगळे चांगले खेळतात. चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा मला राहील. शेवटचा प्रश्न, या स्पर्धेबद्दल काय सांगाल? गणेश केणी साहेब आणि साहिल शेटकेणी तसेच चारधाम स्पोर्ट्स, चौथा हिरवा, नवीन 40+ जे आयोजन आपण बघतोय, कसं वाटतंय? चांगलं आयोजन करतात ते दरवर्षी आणि यावर्षी तसंच आयोजन आहे. आणि नाईटची स्पर्धा, पहिली स्पर्धा आम्ही खेळतोय आणि एक्सायटेड आहोत या टुर्नामेंटसाठी. थँक्यू सो मच. आपल्याला देखील ऑल द बेस्ट असेल या सामन्याकरिता. तर टॉस येथे संपन्न झाला आहे आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय जमुनाई स्मृती गावदेवी बेहळे टीमच्या कॅप्टनने घेतला आहे. गावदेवी ओवळी टीमला आपण प्रथम फलंदाजी करताना पाहणार आहोत. जाऊयात ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आणि कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात दिग्गज समालोचक सिद्दीक भाबे सरांचा दमदार आवाज. धन्यवाद अजय गरत, धन्यवाद सुनील शिल्के. मौसम में मस्ताना, कबीर निर्मल को भूल ना जाना. स्वागत है आप सभी का शोमैन ऑफ मानकोली गणेश केनी और साहिल केनी की तरफ से. हाई वोल्टेज मुकाबला चल रहा है. 40 का लक्ष्य. SSCC खामलपाड़ा की बल्लेबाजी नहीं चली. देखना है गेंदबाजी चलती है नहीं. आशुतोष चौहान की पहली गेंद ग्लांस किया है. ये क्या हो गया? सर पे हाथ दिया है साई शेलार ने. गेंद स्टंप में लगी लेकिन बेल्स नहीं गिरी. बेल्स नहीं गिरी वहां पर. चेक. ओवळी टीमचे कॅप्टन आणि वेळे टीमचे कॅप्टन आपण प्रेमदादा माळी यांच्याशी त्वरित संपर्क साधायचा आहे. वेळे टीमचे कॅप्टन तसेच ओवळी टीमचे कॅप्टन दोघांना विनंती आहे, आपण प्रेमदादा माळी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. किस्मत का साथ मिलता हुआ. जब आपकी किस्मत अच्छी हो तो आप आसमान से गिरते हैं और खजूर में अटकते हैं. खराब हो तो ऊँट पे भी बैठे तो चूटी काट ले. आशुतोष चौहान जो टीम के कैप्टन भी है, बल्लेबाजी में 2 मरतबा 0 पे आउट हुए, लेकिन पहले मैच में गेंदबाजी में 5 पर किया है. SSCC खामलपाड़ा भी बहुत ही किलर स्ट्रिक टीम है. चौहान की गेंद इस मरतबा उछाल दिया है. पीछे खिलाड़ी है. ये गिरता हुआ पहला विकेट. मच नीडेड विकेट. इंटरनॅशनल मॅचींसारखी स्पर्धा पॉवरफुल. अरे इंटरनॅशनल मॅचींसारखी स्पर्धा पॉवरफुल. आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग है लेवल. शकर की गोली दी है. बल्लेबाज को शकर की गोली दी है. फुल टॉस गेंद थी. लालच में आ गए थे. कहते हैं लालच बुरी नहीं बल्कि खूबसूरत बला है. एक बार गले पड़ जाए तो गला ही दबा देती है. क्या खूबसूरत रात है मनकोली के ऐतिहासिक मैदान श्री गुरुदत्त चौथा हिरवा केडा नगरी में. 1 पे 1 विकेट गिरा है. नॉन स्ट्राइक पे भाड़किया कामले, जबकि नए बैट्समैन परेश मात्रे बल्लेबाजी को आए. अजय, वाकई में मौसम बहुत ही सुहाना है. रात अब ढल भी नहीं सकती जब तक वो ना कहा जाए कि मैं नज़र से पी रहा हूँ. ये समा बदल ना जाए. ना झुकाओ तुम निगाहें, कहीं रात ढल ना जाए. और मुझे फूकने से पहले मेरा दिल निकाल जालिम, ये किसी की अमानत मेरे साथ जल ना जाए.
ये मैजिक Wow. बॉक्स Absolutely superb, Siddiq sir. And that's the beauty of your commentary. You always keep entertaining a crowd. ये मैजिक बॉक्स दिखाया जा रहा है जहाँ से ऊपर से दर्शक मैच का मज़ा ले रहे हैं। ऊपर से देखने का मज़ा भी और होता है, ऊपर की दुनिया भी हसीन है, लेकिन कहते हैं कि ऊंचाई से गिरने का डर भी रहता है। So first wicket has fallen in this innings. मच नीडेड विकेट टेकन बाय आशुतोष चौहान। आशुतोष चौहान सामना करेंगे बैटर परेश मात्रे। इस मरतबा बल्ले के फेस को खोला, गाइड किया, लगभग शॉर्ट थर्डमैन पे खिलाड़ी हैं, कोई रन नहीं। Intelligent piece of bowling that was quite slower by the bowler. And batsman was trying to find the gap between short third and backward point. But played straight to the fielder. Obviously is the captain आशुतोष चौहान। इस मरतबा इसकी स्ट्रोक खेलने की कोशिश, फ्लिक वर्क करना चाहते थे ऑन साइड में, रफ्तार से बीट हो गए वहाँ पे परेश मात्रे। देखिए जिस तरह से अजय वीर तानाजी दापोटे ने बॉलिंग की, उस तरह का अटैक करना होगा अगर इस मैच को निकालना है एसएससीसी खम्बालपाड़ा को। And it's been a fine comeback so far in this game by SSCC Khambalpada. इस मरतबा चिप कर दिया है, टिपिकल पावर प्ले स्ट्रोक है, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, ओवर गोज द मिड ऑफ फॉर 4। भावा चषकाची जरा लग हायले वाला Beautiful stroke by Paresh Matre, first boundary of the innings, and he played that one into the right area over mid-off. There was no protection at the long off fence, clearing the infield quite comfortably and gets 4. टिपिकल पावर प्ले स्ट्रोक, रिवायती पावर प्ले शॉट। आशुतोष चौहान मेरे ख्याल से मिस डायरेक्टेड यॉर्कर कर रहा था, फुल टॉस पे मिला था परेश को। इस मरतबा स्विंग किया ऑन साइड में, कारपेट के जरिए आउटफील्ड में, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम। 1 रन आता हुआ। पहला ओवर बहुत ही इंटरेस्टिंग है, 6 रन बने और 1 विकेट गिरा है। बचे हुए 3 ओवर He bowled brilliantly, picked up 5 wickets, and in this game, an early wicket by Ashutosh Chauhan, considered only 6 runs in power play. अगला मैच रातों के कातिल विजेंद्र पाटिल को देखना ना भूलिए। गावदेवी वेले बनाम ओली के बीच मुकाबला रहेगा। जयेश पाटिल जेपी वेले के कैप्टन, आपको प्रेम माली से आके मिलना है। ये सिर्फ नाम के प्रेम नहीं, सभी से प्रेम करते हैं। खेल की शुरुआत होती भी दूर वाले छोर से बॉलिंग के लिए बुलाया गया है स्वयं खाड़े को। 34 to get from here on, and remaining 18 balls required close to 12 runs per over, 11.33 to be precise. Yes, Ajay, lot of depend on Barkya Kamble. He is the key player. स्वयं खाड़े सामना करेंगे। गेंद हवा में है लेकिन कैच नहीं हो पाया। सुजीत नाइक हमारे बीच पहुंच चुके हैं, बहुत ही मशहूर विकेट कीपर। मोनिश पाटिल भी पहुंच चुके हैं, आपका भी स्वागत। Have a look at that fraction shot, and batsman was trying to go over the onside. It was a big toppage, and always difficult for the bowler. There was no fielder in the short covers, and the ball was swirling in the air. Yes, absolutely. Unconventional stroke played by batsman. स्कोर है 7 रन। बॉलिंग कर रहे हैं स्वयं खाड़े, सामना करेंगे कामोटे क्रिकेट की शान बारक्या कामले। इस मरतबा खींच के मारा है लेकिन पीछे खिलाड़ी हैं, ये कैच नहीं, मैच छूटा है अजय।
ये कैच नहीं मैच छूटा है। बारकिया कामले को जीवन दान देना, अपने पैर पे कुल्हाड़ी नहीं बल्कि कुल्हाड़ी पे पैर मारना है। Actually, it's early to say that fielder has dropped the match. Yes, he has dropped the catch there. And once again, a difficult chance, but you need to take those catches whenever you're playing in this kind of tournaments. It's a big tournament, Late Kabir Nirmal Memorial Cup 2024. और कारण है कि आप एक छोटे टोटल को डिफेंड कर रहे हैं। इस मरतबा रिवर्स खेलने की कोशिश, बैट्समैन के आगे से गेंद को घुमाया था, बीट किया। Soem Khare bowling his heart out, maintaining very good line and length. The first ball was fraction shot, but after that he is bowling on a good length or even a slightly fuller length and maintaining good line, generating good pace. आज हमने देखा है कि उस एंड से जब भी गेंदबाजी हुई है, हार्ड लेंथ से जो गेंदें निकलती है वो बहुत तेज निकलती है। खाड़े इस मरतबा घूम के मारा है, पीछे खिलाड़ी है लेकिन देखते रह गए और गेंद चली गई है बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 6 रन। ऐसा तो नहीं कि खामाल बड़ा टारगेट में रखा है बारकिया कामले को और चल रहे हैं परेश। That is what is happening at the moment. That was a short of lane delivery. Have a look at that. Beautifully played. And he cleared that man at deep square leg quite easy. A wonderful stroke by Paresh. Score bounces to 14 runs. 40 is the target. Another 26 runs required to win. इस सिक्सर ने, क्योंकि इस तरह के जो टोटल रहते हैं उसमें बड़ा शॉट आए तो मानो ऐसा है कि बैटिंग पे से प्रेशर रिलीज हो जाता है। खाड़े फिर से इस मर्तबा फील्डर है, बहुत बढ़िया एफर्ट वहां पर, लेकिन देखना है क्या कुछ हुआ है। मौका भी दिया और चौका भी दिया। Yes, indeed. Another opportunity goes begging and valuable 4 runs for team Jai Hanuman Kamote. Not easy there. One of the half and tough chance. You can see there with the cross-batted stroke while in the air, a fantastic effort, athletic, but finally ball is racing one bounce cross the boundary for 4. Never easy for the fielder when you are diving forward. Ball didn't carry. Look at that, just falling short. खाड़े लगातार वैसा घूम के मारने की कोशिश कर रहे हैं। 2 ओवर की समाप्ति, अभी भी मैच बना हुआ है। 18 बने और 22 चाहिए। हालांकि एक प्लस पॉइंट जाता है कामोटे की तरफ कि उनके पास 9 बैट्समैन बाकी हैं। जी हाँ, और इस मैच में भी बहुत कुछ होना बाकी है। हालांकि मौके मिले पहले 2 ओवर्स में, कैचेस ड्रॉप हुए हैं, मुश्किल अवसर ज़रूर रहे, लेकिन 40 रनों का आपको बचाव करना है तो वो हाफ चांसेस को भी आपको फुल में कन्वर्ट करना होगा। सो जो कैचेस ड्रॉप हुए हैं वो कहीं ना कहीं महंगे साबित हो रहे हैं। 2 ओवर के बाद स्कोर 18 रन 1 विकेट के नुकसान पर। बारकिया कामले और परेश की जोड़ी इस समय क्रीज पर कामोटे के लिए। आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत है स्वर्गीय कबीर निर्मल स्मृति चषक 2024 में। छठी रात का ये खेल है। 2 कैटेगरीज में ये टूर्नामेंट खेला जा रहा है, न्यू 40+ क्रिकेट और रेगुलर ग्रामीण क्रिकेट। इस समय ग्रामीण का तड़का। वेले टीम के कैप्टन, आपसे रिक्वेस्ट है प्रेम माली जी से आपको संपर्क करना है। वीर बजरंग कारिवली टीम भी पहुंच चुकी है। वेलकम सुजीत नाइक एंड कंपनी। वीर बजरंग कारिवली का मुकाबला जय हनुमान सरवली बी से होने वाला है। मुनीश पाटिल भी पहुंच चुके हैं सरवली बी टीम के ओर से, आपका भी स्वागत है। हालांकि अगला मैच जमुनाई स्मृति गावदेवी वेहले और गावदेवी ओली के बीच में खेला जाएगा, लेकिन यह मैच रोचक स्थिति में जरूर है। जरूर आपने जैसे कहा कि एक प्लस पॉइंट है कामोटी के पास कि उनके हाथ में विकेटें हैं। संदेश शेलार को मोर्चे पे लगाया गया है। बारकिया को बैकफुट पे गए, करारा पंच और यहां पे मौका बन सकता था, लेकिन संदेश विकेटों के पीछे रहने से चूक गए और विकेटों के आगे आ गए। अच्छा क्षेत्ररक्षण कवर में फील्डर को ढूंढा था बारकिया ने, जोरदार प्रहार जरूर किया था गेंद पर।
ऑफ स्टंप के बाहर कट करने की कोशिश, पीछा किया वाइट। पिछला मैच जो खम्बालपाड़ा ने जीता था सिद्दीक जी, आपको याद होगा कि संदेश शेलार ने अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन वो फार एंड से गेंदबाजी की थी। अब वीआईपी एंड से गेंदबाजी कर रहे हैं, तो क्या इससे भी कुछ फर्क पड़ सकता है? देखिए, कहा जाता है कि कभी भी एंड उसी वक्त चेंज करना चाहिए जब वो ना चले। इस मरतबा खींच के मारा है, पीछे खिलाड़ी है, क्या पहुंच पाएंगे? बढ़िया रनिंग, कैच, और आखिरकार आउट हो गए परेश मात्रे। राहुल ठाकुर पहुंचे गेंद के नीचे, आखिरकार एक मुश्किल कैच लपका गया है। कोशिश जारी थी फील्डर्स की, कैचेस ड्रॉप हो रहे थे, लेकिन इस दफा बेहतरीन रनिंग कैच डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में। थोड़ा सा मिस टाइम कर बैठे थे अपने शॉट को, वहां पर बल्लेबाज आउट होकर पेविलियन में लौटते हुए परेश। कमाल का कैच राहुल ठाकुर का, ये हाथ नहीं फांसी का फंदा है। दोनों कैचेस उन्होंने ही पकड़े। अब रन बने 20 और यहाँ से अब मैच फंस गया आज, क्योंकि 9 गेंदों में 20 चाहिए, अब 10 गेंदों में 20 चाहिए। अब ऐसा है कि माना कि बारक्या कामले वहाँ पर है, लेकिन ये मैच अब फंस चुका है। देखिए, कभी कभी टॉप ऑर्डर के बल्लेबाज भी नॉट आउट रह जाते हैं, लेकिन टीम मैच नहीं जीत पाती है, जैसा कि जॉली स्पोर्ट्स कामतगर के साथ हुआ था। ओपनर्स उनके आखिर तक खेल रहे थे, लेकिन फिर भी स्कोर को चेस डाउन नहीं कर पाए। इस मरतबा बढ़िया बॉलर बैक ड्राइव है, लॉन्ग ऑन थोड़ा सीधा खड़ा है, 1 रन। गेंदे बची है 9, रन चाहिए 19। एक और, आज आपने देखा बहुत कट टू कट मुकाबले, कल भी बहुत हुए थे और आज भी बहुत हो रहे। जी हाँ, बहुत ही रोमांचक क्रिकेट देखने को मिल रहा है इस टूर्नामेंट में। 9 गेंदे 19 रन, अच्छी गेंदबाजी करते हुए संदेश शेलार। कटर, ये कटर है, टिप्पा खाने के बाद गेंद ने कांटा बदला था, कमाल की गेंद। और बहुत दूर से खेलने का प्रयास वहां पर बल्लेबाज का। बारक्या कामले के पास है इस समय स्ट्राइक, की मैन माने जाते हैं जहां तक कामोटे क्रिकेट का सवाल है बारक्या कामले, लेकिन कहीं ना कहीं दबाव उनके ऊपर भी बनता हुआ। संदेश मात्रे, संदेश शेलार, फिर कट करने की कोशिश, इस मरतबा अंपायर से नहीं बचे, वाइट। देखिए, उनका जो बॉलिंग एक्शन है आम छोटा है, और वो जिस तरह हाथ आता है उनका, उससे साबित होता है कि उनकी गेंदें पड़कर बाहर निकलेंगी। अब इक्वेशन ये है कि 18 रन चाहिए और गेंदें बची है 8, 18, डू और डाई। खम्बालपाड़ा भी पूरी तरह चार्ज हो चुकी है, आर या पार। एक थ्रिलिंग कॉन्टेस्ट की तरफ हम इस समय बढ़ रहे हैं, इस मैच में मजा आ रहा है। संदेश शेलार, फिर ऑफ स्टंप के बाहर, फिर वाइड। हालांकि रणनीति तो स्पष्ट है गेंदबाज की कि बारक्या से दूर रखना है गेंद को, लेकिन कुछ ज्यादा ही अब दूर रख रहे हैं। लगातार दूसरी वाइड गेंद, और ये रन्स भारी पड़ सकते हैं एसएससीसी खम्बालपाड़ा टीम को। साई शेलार गेंदबाज के पास पहुंचे हैं, एक और खिलाड़ी पहुंचे हैं, उनको कुछ हिदायतें दी जा रही है, कुछ खान मंत्र दिए जा रहे हैं, समझाया जा रहा है गेंदबाज संदेश को। संदेश के लिए संदेश है, बिल्कुल दूरी इतनी चाहिए जहां बल्लेबाज से वो हाथ मिलाए। संदेश शेलार 8-17, ये 2 गेंदें बहुत इंपॉर्टेंट हैं। देखना है कि डेथ ओवर में किसके हाथ में गेंद देते हैं। साई आशुतोष चौहान, संदेश शेलार, स्वीप लगाया है, पीछे खिलाड़ी हैं डीप स्क्वायर लेग पे, थोड़ा बैकवर्ड है, थोड़ा फंबलिंग किया है, डायरेक्ट थ्रो पहुंचा है 2 रन। लेकिन बारक्या कामले भी जिस शॉट्स के लिए जाने जाते हैं वो नहीं खेल पा रहे। बिल्कुल सही कहा आपने, अपने चिर परिचित अंदाज में अभी तक बैटिंग नहीं कर पाए हैं बारक्या कामले इस मैच में, लेकिन कभी भी पलटवार कर सकते हैं। राहुल से थोड़ा सा वहां पर फंबल हुआ, जिसका फायदा उठाया बल्लेबाजों ने। 2 मूल्यवान रन्स पूरे किए गए हैं, स्कोर आगे बढ़ता हुआ इस समय पहुंच चुका है 25 पर। अब 15 रन और चाहिए, 7 गेंदों का खेल बाकी है। जबरदस्त मैच, दबाव, ये गेंद दोनों टीमों के लिए इंपॉर्टेंट। इस मरतबा भिंगड़ी है और ये जाएंगी मैदान के बाहर 6 रन। क्या गजब का पिकअप शॉट। अभी तक तो भौरे ही देखने को मिल रहे थे, गेंद बल्ले पर बराबर नहीं आ रही थी, गेंद घूम ही रही थी उनकी जब बल्ले से निकल रही थी। लेकिन अब की बार मिडल ऑफ द बैट, फुल टॉस, कमजोर गेंद, उसको सही नसीहत दिखाते हुए, वहां पर सही रास्ता दिखाते हुए बल्लेबाज बारक्या कामले, शानदार छक्का। जरा लग है ले वाला
आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग है लेवल. 9 रन. कल 2 मरतबा इक्वेशन नहीं हुआ है, लेकिन देर रात नहीं हुआ है. अब ये जो सिक्सर है इसने थोड़ा प्रेशर रिलीज कर दिया है. इस शॉट को देखिए, इनका गाना क्या था, दिल क्या तुला. ये शॉट को देख के तो इन्हें हरी नोट देना चाहिए. कई सारे फैंस हैं उनके, उनका खेल ही उतना बेहतरीन रहता है. लेकिन मैच खत्म नहीं हुआ है. एक बड़ा हिट जरूर बारकिया ने जड़ा है. अच्छा ओवर घट रहा था संदेश का, लेकिन अंतिम गेंद पर गलती कर बैठे. शायद यॉर्कर की ही वो कोशिश कर रहे थे, लेकिन यही तो समस्या होती है यॉर्कर में. जब आपकी यॉर्कर सही ठिकाने पर ना गिरे तो फिर बल्लेबाज उसको बिल्कुल सही ठिकाने लगा देते हैं बाउंड्री के बाहर. 6 गेंदे 9 रन. वैसे इस टूर्नामेंट में एक मैच ऐसा भी हुआ है जहां पर 6 गेंदों में 6 रन भी डिफेंड हुए हैं. प्रिंस 11 कासार वडौली के गेंदबाज गोलू ने वो कारनामा किया था महागिरी के विरुद्ध. अब 2500 लोग यूट्यूब पे हमसे जुड़ चुके हैं, उन सभी का हार्दिक स्वागत है. इसीलिए कहता हूं जीटीसी को लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब कीजिए. बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूलें ताकि तमाम अपडेट्स क्रिकेट के आप तक आते रहे. रोशन मात्रे के पास स्ट्राइक. राहुल ठाकुर के हाथ में है गेंद. राहुल ठाकुर पहली गेंद, बढ़िया ड्राइव पैरों के सामने. हालांकि ताकत ज्यादा नहीं लगा पाए थे, पैरों के बीच में गेंद थी. अच्छी गेंद थी, अच्छी रफ्तार भी थी और बिल्कुल फुलर लेन पर गेंद. सामने फील्डर भी मौजूद है, लॉन्ग ऑन भी मौजूद है, लॉन्ग ऑफ भी मौजूद है, तो उसको देखते हुए फील्ड के मुताबिक गेंद डाली गई थी. गावदेवी बेहे संघाच्या संघ कर्णधाराला विनंती आहे, सामना सुरू होण्यापूर्वी आपण प्रेमनाथ माळी यांच्याबरोबर संपर्क साधा. 5-8 का इक्वेशन. ठाकुर स्लॉग स्वीप किया है लेकिन जमीन के सहारे. हालांकि पोजीशन स्लॉग स्वीप की थी लेकिन गेंद स्वीप के तौर पे गई डीपी स्क्वायर लेग पर. जी हाँ, हवा में खेलने का इरादा था लेकिन बल्ले के थोड़ी अंदर लगी थी, जिस वजह से एलिवेशन प्राप्त नहीं कर पाए थे बारकिया चले गए हैं नॉन स्ट्राइकर से इन पर. और एक बार फिर से स्ट्राइक रोशन मात्रे के पास. 4 गेंदों का खेल बाकी है. 7 रनों की आवश्यकता है जीतने के लिए जय हनुमान कामोठे को. कामोठे बनाम खंबालपाड़ा. व्हाट अ मैच. मैंने पहले ही कहा था कि हाई वोल्टेज मैच रहेगा, बिग फाइट. इस ओवर की शुरुआत सिद्दीक जी बहुत अच्छी की है गेंदबाज राहुल ने, और इसी तरह से यदि खेल चलता रहा सिंगल सिंगल तो फिर आखिर तक जाएगा मैच, अंतिम गेंद तक जाएगा. बिल्कुल. देखिए राहुल ठाकुर वैसे भी डेथ ओवर के स्पेशलिस्ट गेंदबाज हैं खमलपाड़ा के. उनको गर्म पानी का ओवर ही दिया जाता है. दबाव, दोनों टीमों पर दबाव इस समय, और देखना है कि दबाव को कौन अच्छी तरह से हैंडल कर पाता है, एसएससीसी खंबालपाड़ा या फिर जय हनुमान कामोठे. पैसा वसूल मुकाबला गणेश केनी का. बैकफुट पे गए, पंच किया है कवर के ऊपर से, जन्नाटेदार शॉट. 4 रन. व्हाट अ स्ट्रोक. ऊंची बैकलिप का इस्तेमाल कर रहे हैं और यही कारण था कि बहुत जल्दी उन्होंने शरीर के करीब की गेंद को भी पंच किया. अभी भी मैच खत्म नहीं हुआ है. 3 गेंदे 3 रन. रन टू बॉल इक्वेशन कंपलसरी. स्विंग कर दिया है, पीछे खिलाड़ी है, 1 रन मना, दूसरे के लिए जा रहे, मना किया. यस इज आउट. कहानी में ट्विस्ट. तालियां बजती हुई. हालांकि थर्ड अंपायर की भी मदद ली जा रही है, लेकिन ऑन फील्ड अंपायर ने बैट्समैन को आउट घोषित किया है, तो उनका सॉफ्ट सिग्नल जो है वो आउट है, लेकिन अंपायर चेक करना चाह रहे हैं क्योंकि मैच बहुत ही नाजुक स्थिति में आ गया है. सिद्दीक बाबे, मुझे लगता है इस गेंद पर फिनिश कर सकते थे. फुल टॉस थी, स्क्वायर लेग के ऊपर से खेलना चाह रहे थे, लेकिन टाइमिंग सही नहीं थी और इस वजह से गेंद जो है थोड़ी सामने गई डीप मिड विकेट की तरफ. देखिए बल्लेबाज जब पूरी तरह घूम नहीं पाता है तो वो उसको एलिवेशन नहीं मिलता जो वो चाहता है. अब 2 गेंदे 2 रन. कमजोर दिल वाले मैच से हट जाए. मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा. व्हाट अ मैच. स्वर्गीय कबीर निर्मल स्मृति चषक 2024 का एक और रोमांचकारी मुकाबला, और यहाँ पर बल्लेबाज आउट है.
थर्ड अंपायर का निर्णय, बैट्समैन आउट। ये आप देख सकते हो, सिंगल पूरा किया था, दूसरा रन तो उपलब्ध ही नहीं था। निकले थे, फिर वापस लौटने का प्रयास किया था बैट्समैन ने, लेकिन आखिरकार रोशन को पेविलियन में लौटना पड़ रहा है। हालांकि स्ट्राइक बारक्या कामले के पास है, जो कि एक अच्छी बात कही जा सकती है कामोटे टीम के लिए, लेकिन दबाव बारक्या के ऊपर भी है, दबाव गेंदबाज के ऊपर भी है, फील्डर्स भी दबाव में है, और अब यहाँ से कहना मुश्किल है कि कौन सी टीम जीतेगी। 2 गेंदों में 2 रन चाहिए। आपको क्या लगता है, बारक्या कामले रिस्क उठाएंगे, 1 रन दे के स्ट्राइक नए बैट्समैन को देंगे? संभवतः कोशिश यही करेंगे कि आखिरी गेंद तक मैच ना जाए, इस गेंद पर ही फिनिश करने का प्रयास करेंगे, लेकिन चुनौती इतनी आसान नहीं है। ये खेल कई बार बाहर से देखने पर आसान लगता है, लेकिन जिस पर बीतती है वही जानता है। मैदान में जो प्रेशर होता है वो गजब का रहता है। 3000 लोग जीटीसी पर हमसे जुड़ चुके हैं, उन सभी का विशेष स्वागत है। 2 गेंदे 2 रन, एक एक रन कितना कीमती होता है। 2-2 देंगे नहीं, छीनना पड़ेगा। नए बैट्समैन निखिल नॉन स्ट्राइकर सेंड पर, बारक्या के पास स्ट्राइक। इस मरतबा ड्राइव किया है, 1 रन बना, मिसफील्ड और थ्रो भी वाइड पहुंचा साई के पास, और इस मैच को जीत लिया है कामोटे टीम ने। कॉन्ग्रेचुलेशन कामोटे एंड हार्ड लक साई शेलर एंड खंबालपाड़ा। आखिरकार साधारण स्तर की फील्डिंग ही ले डूबी है एसएससीसी खंबालपाड़ा टीम को। शुरुआत में भी कुछ टफ चांसेस जरूर थे, लेकिन वो कैचेस लिए जा सकते थे, कोशिश हुई फील्डर्स द्वारा, लेकिन वो हाफ चांसेस को फुल में कन्वर्ट नहीं कर पाए, और आखिरी क्षणों में तो आप इस तरह की गलती कैसे कर सकते हो। खराब क्षेत्ररक्षण, फंबल हुआ और 2 रन पूरे। तीसरा हैट्रिक था, और कुल मिलाकर 4 विकेट लिए। निखिल गवारी इज द मैन ऑफ द मैच। निखिल गवारी इज द मैन ऑफ द मैच। बेहतरीन क्रिकेट दोनों भी टीमों की ओर से। यहाँ पर ज़रूर तारीफ करनी होगी खंबालपाड़ा टीम की भी, जिस तरह से फाइट बैक किया गया था उनके खिलाड़ियों द्वारा। हमारे साथी कमेंटेटर समीर ठाकरे, वॉइस ऑफ जून नांदूर की भी इस समय ऑनलाइन हमारे साथ जुड़े हुए हैं, आपका स्वागत है। तो मैच समाप्त हुआ है, कामोटे टीम ने इस रोमांचक मैच में जीत दर्ज की है, और मैन ऑफ द मैच खिलाड़ी है निखिल गोवारी। 1 ओवर में 10 रन देकर 4 सफलताएं प्राप्त की, और मात्र दूसरे गेंदबाज बने हैं स्वर्गीय कबीर निर्मल स्मृति चषक 2024 के, जिन्होंने हैट्रिक ली है। निखिल गोवारी आहेत या सामन्यातील सामनावीर खेळाडू। निखिलला विनंती आहे, आमच्या मुख्य व्यासपीठावर लगेचच आपण संलग्न व्हा। तुम्हाला मुख्य व्यासपीठावर सामनावीराची बक्षिसे इथे वितरित केली जातील। निखिल गोवारी की ज्यांनी लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 फलंदाजांना बाद केले, या स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकातील दुसरी विकेट हॅट्रिक ती ठरली। एका षटकामध्ये 4 खेळाडूंना बाद करण्याचा विक्रम त्याने केला। अत्यंत चांगली गोलंदाजी निखिल या सामन्यातील सामनावीर खेळाडू। मान्यवरांचे आभार, खेळाडूचं कौतुक। येणाऱ्या सामन्यांसाठी निखिलला आपण शुभेच्छा देऊया। जाऊया यानंतर सामन्याच्या दिशेने। आणखी एक मोठा सामना आपल्या समोर आता येतोय। जमुनाई स्मृती गावदेवी बेहळे विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स ओवली। जयेश पाटिल वंडर बॉय ऑफ भिवंडी एक्शन मध्ये असणार आहेत। अजय, मैं आपको रोक रहा हूँ, एक तमाम टीमें इम्पोर्टेंट अनाउंसमेंट सुन ले। देखिए, गणेश केनी साहब और साहिल केनी ने इस टूर्नामेंट के लिए कोई कमी नहीं छोड़ी है। सभी टीमों को आगे करके हमने